पण माझा फायनान्स आणि तुमचा फायनान्स आहे जमीन आसमानचा फरक आहे, राईट. एज डिफरन्स आहे, इन्कम डिफरन्स आहे, लोकॅलिटी डिफरन्स आहे, माइंडसेट डिफरन्स आहे. मग ह्याचं नियोजन करणार कोण आहे? एकाच लाईनमध्ये प्रत्येक लोक इन्व्हेस्टमेंट करतायत, कसे सक्सेसफुल होतील? बरोबर. म्हणजे आता तुमच्या एकूण बोलण्यावरनं माझ्या एवढं लक्षात आलंय की सोनं आणि रिअल इस्टेट ही काय गुंतवणुकीसाठीची विश्वासार्ह माध्यमं नाहीयेत. तर नेमकी अशी याच्या व्यतिरिक्त अशी कुठली सोर्सेस आहेत की ज्यात इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे? राईट. तर जसं सांगितलं की ॲसेट जे आहेत म्हणजे ॲसेट मल्टिपल्स आहेत, राईट. मग ॲसेट कुठल्या एरियात घेतले पाहिजेत, कशा प्रकारे घेतले पाहिजेत, ह्याचं ज्यावेळी नियोजन होतं आणि कुठल्या कॅटेगरीसाठी कुठलं ॲसेट आहे. कारण जॉब करणारी व्यक्ती जी आहे त्यासाठी काय होतं की रिअल इस्टेट हा असा जो जरिया आहे की ज्याच्यामध्ये तो फक्त लोनच घेऊ शकतो. पण त्यांना असं एक ॲसेट निर्माण केलं आहे की ज्याच्याकडे कॅश फ्लो खूप आलेला आहे आणि त्याला लोनची गरज नाही आहे, तर तेच ॲसेट त्यासाठी चांगले रिटर्न पण देऊ शकतो. ठीक आहे. मग हे कॅश फ्लो निर्माण कसं झालं पाहिजे ह्याच्यासाठी पण काही ॲसेट्स आहेत, ज्याला आपण म्हणतो की म्युच्युअल फंड्स आहेत, स्टॉक मार्केट आहे, की ह्याच्या माध्यमातून आपण ह्या दोन्ही ॲसेटना बीट करून, ना तर मी बीट म्हणतोय ह्यांना तोडून अशा ठिकाणी आपण जाऊन पोहोचतो की ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं, एक सिच्युएशन अशी येते की आपल्याला खरंच रिअल एस्टेट किंवा गोल्ड ह्याच्यामध्ये जाणं गरजेचं आहे का.